हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिसेंटलीच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्याला आपण RRBs म्हणतो, त्याचं नॉन टेक्निकल अंडर ग्रॅज्युएटसाठी जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. मित्रांनो, आता ऑलरेडी RRBचं एक ग्रॅज्युएशनसाठी रिलीज झालेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच की अंडर ग्रॅज्युएटसाठी. म्हणजे आता या वर्डमध्ये सर्वच काही आहे. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे सरळ सरळ ही जे वॅकन्सीज आहेत ह्या 12th बेसवरती आहे. म्हणजे तुमचं हे एज्युकेशन मिनिमम 12th म्हणजे 12वी झालेली पाहिजे. म्हणजे किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे ज्या जणांचं 12वी झालेली आहे. म्हणजे इवन दो जे वेगवेगळ्या ग्रॅज्युएशनच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेत आहेत, म्हणजे कोणी इंजिनिअरिंग करत असेल, कोणी BA BCA MCA BCom जे काही फील्डमध्ये आपलं एज्युकेशन घेत आहेत, ग्रॅज्युएशन घेत आहेत, ते व्यक्ती इथं ही एक्झाम देऊ शकतात. आणि एवढे क्लास पोस्ट आहेत, एवढ्या क्लास एक्झाम आहेत, त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. मित्रांनो, एक बऱ्याच जणांचं एक का राहील की नाही, मी ग्रॅज्युएशन करत आहे, मी या सेक्टरमध्ये आहे, तर मी का ही एक्झाम ला अप्लाय करायचं, काय एक्झाम द्यायची, आपण त्याबद्दल डिटेल तर पाहूयात. पण तुम्ही जर इंटरेस्टेड नसाल तर तुमचा भाऊ बहीण किंवा तुमच्या गावाकडचा तुमचा आष्ट परिवारला मित्र परिवारामधला की ज्या व्यक्तीचं 12वी झालेलं आहे त्या व्यक्तीला तर तुम्ही हा मेसेज पोहोचवू शकता. ओके. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाच एक छोटासा प्रयत्न केला आहे की जरूरतमंद विद्यार्थ्यापर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत ज्याची 12वी झालेली आहे, तर ही एक एक्झाम देऊन तो एक असा गव्हर्नमेंट सिक्युअर जॉब घेऊ शकतो की ज्यामध्ये तोड नाही आहे. ठीक आहे. तर या जॉबचं नाव आहे RRB. म्हणजे जसं आपण आपल्या भाषेमध्ये सरळ सरळ रेल्वेमध्ये, तर RRBचा अर्थ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, म्हणजे रेल्वेमध्ये जागा निघालेल्या आहेत. ह्या जागा किती आहे, त्याची डेट काय, याबद्दल सगळी आपण माहिती पाहूया. हे अंडर ग्रॅज्युएटसाठी पोस्ट आहेत. कशासाठी पोस्ट आहेत? अंडर ग्रॅज्युएटसाठी पोस्ट आहेत. मित्रांनो, याचबद्दल आपण डिटेल माहिती जाणून घेऊया. आता बघा काय आहे यामध्ये. बघा, आपल्याला सर्वात आधी मेन क्रायटेरिया कुठेही असतो की हे कुठं आपल्याला भेटेल किंवा याचे स्टार्टिंग एंडिंग डेट काय असेल. तर त्यामध्ये आपण सगळ्यात आधी डिस्कस करू की हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे, बघा आता आपण मेन मेन पार्ट डिस्कस करत आहोत आणि याबद्दल जे काही डिटेल नोटिफिकेशन आहे ते या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन दिलेलं असेल. किंवा तुम्हाला कसं अप्लाय करायचं तर त्याची वेबसाईट पण मी तुम्हाला सांगेन. डन. ठीक आहे. किंवा आणखीन डिटेल तुम्हाला याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ECS अकॅडमीला व्हिजिट करू शकता किंवा खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एकदा कॉल करून एक प्रॉपर गायडन्स घेऊ शकता. तर मित्रांनो बघा, सर्वात आधी याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. 4 ऑक्टोबरला आली होती याची नोटीस. अप्लिकेशन स्टार्ट झाले हे 28 ऑक्टोबर पासून. अप्लिकेशन कधीपासून स्टार्ट झाले? 28 ऑक्टोबर पासून. म्हणजे फॉर्म स्टार्ट झाले 28 ऑक्टोबर पासून आणि याची लास्ट अप्लाय करायची शेवटची तारीख आहे 27 ऑफ नोव्हेंबर. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी आता 2 ते 3 हप्ते जवळपास आपल्या जवळ आहेत सध्याच्या घडीला. ठीक आहे. म्हणजे 27 नोव्हेंबरच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म फिल करायचा किंवा याला अप्लाय करायचा आहे. आता वाट नाही पाहत बसायची की 27 तारीख आहे बघूया. ही वेबसाईट बऱ्याच वेळा काय होते, म्हणजे अप्लाय करू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं की मॅक्झिमम लोक काय विचार करतात शेवटच्या 1-2 दिवसात भरू. तर त्यामध्ये होऊ शकते त्या वेबसाईटवरती भरपूर जण अकॅडमी येतील, वेबसाईटवरती थोडा लोड येईल, थोडं स्लो चालेल. त्या माझं म्हणणं आहे की लगेच आपण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर अप्लाय करायचं. ठीक आहे. तर ह्या मेन डेट आहेत दिलेल्या काय, 28 ऑक्टोबरला ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि 27 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. ओके. ठीक आहे. चला, हे बाकीचं त्यांनी दिलेलं आहे की तुमचं अप्लिकेशन काही चेंजेस वगैरे करायचं असलं तर किती तारीख आहे. त्यापेक्षा पण 27 नोव्हेंबर नंतर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ही प्राईम डेट तुम्ही आपण लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे ना, की ही शेवटची तारीख आहे आपल्याला अप्लाय करायला. देन मित्रांनो आपण बघूया यामध्ये कोणकोणत्या टाईपचे जॉब्स आहेत. बरोबर ना, की कोणकोणते पोझिशन आहेत जॉबच्या. बरोबर. तर पहिलेवाली जॉबचे पोझिशन आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क. जॉबचं नाव आहे, म्हणजे त्या पोझिशनचं नाव आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क. देन अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट, म्हणजे टायपिंग यायला पाहिजे. देन ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि चौथा ट्रेन क्लर्क. अशा या 4 पोझिशन आहेत. कोणकोणत्या? पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी कमर्शियल कम तिकीट क्लर्क. दुसरी वाली अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तिसरी वाली ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि देन ट्रेन क्लर्क. आणि यामध्ये काय असेल तर 7वा वेतन आयोग पे स्केल, तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार पे स्केल भेटेल. ओके. त्यांनी
ते ग्रेड लेवल दिलेले आहे. ओके ना, हे थर्ड ग्रेड लेवलवरती येते. हे 2 सेकंड, हे सेकंड आणि सेकंड. इनिशियल पे त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. काय कमर्शियल काम मतलब पहिल्या पोझिशनसाठी 21,700 तुमचं इनिशियल पे असेल. दुसऱ्यासाठी तुमचं 19,900 इनिशियल पे, म्हणजे 20,000च्या आसपास. हे 20,000 आणि हे समजा 22,000. डन. तर मेडिकल स्टँडर्ड, जे काही मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला काय काय भेटतील, इथं B2 लेवलचे भेटतील, इथं C2 लेवल, इथं E3 लेवल. तुमचं कमीत कमी वय हे 18 असायला पाहिजे, मॅक्झिमम 30 असायला पाहिजे सगळ्या पोझिशनसाठी. याबद्दल आपण डिटेल थोडा नेक्स्ट पार्टमध्ये बघूयाच. ठीक आहे ना. आणि या प्रत्येक पोझिशनच्या टोटल व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. बघा, पहिले पोझिशन कमर्शियल कम तिकीट क्लर्क 2,424 व्हॅकन्सी दिल्या आहेत. अकाउंटंटच्या 394 व्हॅकन्सी आहेत. ज्युनियर क्लर्कच्या 163 व्हॅकन्सी आहेत. आणि ट्रेन क्लर्कच्या 77 व्हॅकन्सी आहेत. अशा टोटल आपल्याजवळ 3,058 व्हॅकन्सी आहेत. म्हणजे 3,058 ह्या टोटल व्हॅकन्सीज आहेत. ठीक आहे. अशी अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येत नाही. तुम्ही म्हणाल मी या पोझिशनवरती काम करणार का? पहिलं सरळ आपली इलिजिबिलिटी बघायची की आपण याची एक्झाम काढू शकतो की नाही. त्याच्यासाठी तरी फॉर्म भरायचा. त्याच्यावरून आपली सरळ सरळ इमेज, आपली अवकात आपल्याला माहिती पडेल. डन. की आपण याची एक्झाम काढू शकतो की नाही. तो सेकंडरी पार्ट झाला ना, की मी या पोझिशनला अप्लाय करू का, मी जाऊ का. याच्यापेक्षा डबल पेमेंट हे बाकीचे जर ऍड केले ना, तर नाही म्हटलं तरी तुम्हाला कमीत कमी 40,000च्या आसपास पहिलं पेमेंट भेटू शकते. विचार करा, मी कमीत कमी म्हणत आहे. बाकी फॅसिलिटी वेगळ्या, तुम्हाला राहायला ते काय क्वार्टर देतील, जे काय मी बाकीच्या गोष्टी डिस्कस पण करत नाही, त्या डिटेलला आपल्याला नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या पण आहेत. डन. आपण फक्त एक इनिशियल गोष्ट करतो, हे 12वी बेसवरती आहे. इथं मुलं MBA करून, इंजिनिअरिंग करून, म्हणजे एक विचार करा, जर 40,000 पगार भेटला तर 5 लाखाचं पॅकेज झालं जवळपास. डन. विचार करा, जे लोक ऑलरेडी म्हणजे 5 लाखाचं पॅकेज, जर 12वी बेसवर 5 लाखाचं पॅकेज भेटत असेल आणि MBA करून किंवा इंजिनिअरिंग करून जर 5 लाखाचं भेटत, तर आपण आपली क्वालिटी चेक करू शकतो. सांगायचा अर्थ एकच असा की आपल्या जवळ अपॉर्च्युनिटी आहे ना, मग त्या अपॉर्च्युनिटीचा नक्की फायदा घ्यायचा. डन. नाही आपल्याला, आपण विचार करत बसलो की नाही हे माझ्या लेवलचं नाही, मला करायचं नाहीये, मी खूप युनिक गोष्टीसाठी जन्म घेतलेला आहे, तर तुम्ही नका करू. पण जरूरतमंद विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज नक्की पोहोचवा. किंवा तुमच्या घरातल्या रिलेटिव्ह म्हणला, जे काही व्यक्ती आहेत जे शिकले नाही, 12वी पर्यंत शिकले आहेत, त्यांना फॉर्म भरायला लावा. त्यांचं जीवन सार्थक करा. ठीक आहे. चला आपण पुढची माहिती बघूया, आपल्याला काय दिलेलं आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिलं राहते की कमीत कमी वय काय असायला पाहिजे. बरोबर, प्रत्येकाच्या मनाचा डाऊट प्रश्न असतो हा. त्यांनी सांगितलंय सगळ्या पोझिशनसाठी कमीत कमी हे 18 वर्ष वय असायला पाहिजे आणि मॅक्झिमम तो 30 वर्षाचा असायला पाहिजे. म्हणजे 18 मिनिमम वय पाहिजेच त्याचा. सर तो किती तारखेपर्यंत हो, यांनी मेन्शन केलेलं आहे 1 जानेवारी 2026, म्हणजे अजून 2 महिने वेळ आहे. 2026 पर्यंत 18चा जरी कंप्लीट झाला तरी आपल्याला चालेल. बरोबर. एखादा जण काय होईल, समजा 15 डिसेंबर 2025ला 18चा कंप्लीट होईल, तर त्यांचं म्हणणं आहे की या डेटच्या आधी तू 18 वर्षाचा व्हायला पाहिजे. बाकी काही दिलेलं नाही. डन. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. जास्तीत जास्त काय, 30 वर्ष, म्हणजे 30 वर्षाच्या वरती चालणार नाही. डन. ठीक आहे. आता एखादा जन्मदिवस फॉर एक्झाम्पल नोव्हेंबर महिन्यातच आहे आणि त्यांनी म्हटलं माझा 28 नोव्हेंबरला वाढदिवस आहे आणि मी 30 क्रॉस करतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यांनी असं प्युअरली मेन्शन केलेलं आहे मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम किती, 30 वर्ष. त्यांनी स्पेशली असं लिहून पण दिलंय काय, की लोअर एज लिमिट, म्हणजे एखाद्याचा जन्म 1/1/2000 च्या नंतर झालेला नाही पाहिजे. जसं मी आता डिस्कस केलं की 1/1/2026 म्हणजे त्या तारखेला तो कमीत कमी 18 वर्षाचा बॉन्ड, म्हणजे मिनिमम 18 वर्षाचा असायला पाहिजे. डन. देन अप्पर एज लिमिट 1/1/2026 पर्यंत, याच्या आधी तो 30 वर्षाचा असायला पाहिजे. डन. ठीक आहे. त्याच्यावरती एज लिमिट चालणार नाही. ओके. आता पुढे त्यांनी दिलेलं आहे काय, हे ओपन कॅटेगरीसाठी त्याचा जन्म म्हणजे मिनिमम हे दिलेलं आहे. इथं ओबीसी साठी दिलेलं आहे, इथं SC ST वाल्यांसाठी दिलेलं आहे. डन. म्हणजे सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या कॅटेगरीसाठी यानंतर तो जन्म, याच्यानंतर नॉट बॉर्न आफ्टर 2001-2008 नंतर जन्म व्हायला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्या आधीचा जन्म पाहिजे. ओके. आणि याच्यानंतरचा जन्म नाही पाहिजे. सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलंय, त्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी ती माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता एवढं एज आपल्याला कोणाला कॅल्क्युलेट करता येते की आपण 18 वर्षाचा आहो की नाही आणि 30 क्रॉस केलं की नाही. डन. त्याबद्दल डिटेल डिस्कस करायची गरज नाही. बट SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष अप्पर एज लिमिट आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्ष अप्पर लिमिट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, SCचा कॅन्डिडेट 30 वर्ष आणि अधिक 5
म्हणजे SC चा कॅन्डिडेट हा 35 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतो. जो SC आणि ST कॅटेगरीचा असेल, जो OBC, जो नॉन क्रिमिनल म्हणजे OBसी मधले जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांच्याजवळ आहे ते 3 वर्ष जास्त म्हणजे 30 आणि 3 33 वर्ष हे वय असेल. हे OBC साठी असेल, SC ST साठी असेल. सर जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी सरळ सरळ 30 वर्ष, 30 वर्षाच्या वरती नाही. डन. म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी हे मॅक्झिमम वय 30 वर्ष आहे. ओके. आय होप तुम्हाला एजच्या बद्दल तुमचे डाऊट क्लिअर झालेले असतील. ओके. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, त्या याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेलं आहे आपल्या नोटिफिकेशन मध्ये. सरळ सांगायचं प्रत्येक पोस्टला तुम्ही 12th पास झालेले पाहिजे. प्रत्येक पोस्टला काय तुम्ही तुमची काय झालेली पाहिजे, 12वी कंप्लीट झालेली पाहिजे प्रत्येक पोस्टला. डन. सरळ दिलाय त्यांनी की अंडर ग्रॅज्युएट लेवल आहे, 12वी बेसवरती वॅकन्सी आहे तर 12वी. आता कोणाच्या मनामध्ये प्रश्न येईल, एखाद्या बाबुल्याच्या मनामध्ये प्रश्न येईल की मी ग्रॅज्युएशन झालं आहे मग मी अप्लाय करू शकतो का हो सर. तर बाब्या नॉर्मल वाला प्रश्न आहे. जर तू ग्रॅज्युएशन झालं याचा अर्थ तू 12वी करूनच ग्रॅज्युएशन केलं असेल, तू डायरेक्टली जर उडी नसेल मारली ग्रॅज्युएशन करायला, म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात. डन. किंवा एखाद्याच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न येईल, मी 10वी झाल्यानंतर पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा केला, 12वी नाही केली, तर डिप्लोमा इक्विव्हॅलंट आहे याच्या, म्हणजे 12वी करणे आणि डिप्लोमा करणे हे सारखंच आहे. म्हणजे डिप्लोमाला तुम्ही 12वी पकडू शकता. तर काही प्रॉब्लेम नाही, 12वी पास पाहिजे. याच्या वरचं जरी ग्रॅज्युएशन असलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता, त्याबद्दल काही वाद नाही. ठीक आहे. पुढे पाहूया आपण काय दिलेलं आहे पहा. पुढची काय माहिती दिली आहे, त्यांचं म्हणणं आहे SC ST आणि काय SC ST बघा, SC ST फिमेल कॅटेगरी, पुन्हा ट्रान्सजेंडर, पुन्हा मायनॉरिटीज कॅटेगरीज, म्हणजे पुन्हा जे EBC मध्ये मायनॉरिटी कॅटेगरी आहे त्यांना एक्झामची फी 250 रुपये असेल. किती रुपये फीज असेल, 250 रुपये. त्यामध्ये फिमेल पण आल्या. फिमेल ह्या सगळ्या कॅटेगरीच्या फिमेल आल्या. काय बोललाय, फॉर कॅन्डिडेट हु बिलॉंग्स टू SC ST EW PWD फिमेल, म्हणजे सगळ्या कॅटेगरीच्या फिमेलला सगळ्यांना फी 250 असेल. तुम्ही ओपन कॅटेगरी जसा, OBC जसा, फिमेलसाठी पण अदर लोकांसाठी ही 500 रुपये तुम्हाला मिनिमम फीज राहील. अदर लोकांसाठी काय असेल, 500 रुपये तुम्हाला काय असेल मिनिमम फीज राहील. ओके. यामध्ये एवढं छान आहे, जर तुम्ही 500 रुपये फी आहे, जर तुम्ही याची एक्झाम दिली, याची एक्झाम 2 फेज मध्ये आपण पुढे डिस्कस करूया, मतलब Tier 1 Tier 2 CBT 1 CBT 2. जर तुम्ही फर्स्ट स्टेजची एक्झाम दिली, तुम्ही पास व्हा का नापास व्हा काही घेणं नाहीये. जर तुम्ही जे काही पण एक्झामला अपिअर झाले तर तुमचे हे 400 रुपये वापस येतील. लिहिलेलं आहे बघा, 400 रुपये रिफंडेड. 400 रुपये तुम्हाला तुमचे वापस येतील. सर मी एक्झाम फॉर्म भरला, एक्झाम फॉर्म ठीक आहे, एक्झाम फॉर्म भरल्यानंतर मी बघा काय केलंय पहा, एक्झाम फॉर्म भरल्यानंतर मी काय केलं की एक्झामच दिली नाही, तुम्हाला तुमची एक्झाम फीज येणार नाही. तुम्हाला तुमची एक्झाम फीज येणार नाही. जर एक्झाम दिली पहिली स्टेजची तर तुम्हाला 400 रुपये वापस येतील, म्हणजे 100 रुपये तुमचे कटतील. ओके. पुढे बघा काय, आणि जे फिमेल आणि SC ST बाकीचे जे कॅटेगरीचे आहेत त्यांना 250 पैकी 250 रुपये वापस येतील, म्हणजे हे फ्री मध्ये एक्झाम मारायचं. पण यासाठी CBT 1 म्हणजे आपल्या भाषेत पहिली प्री लेवलची एक्झाम हे देणं गरजेचं असेल. जर तुम्ही त्या एक्झामला अपिअरच नाही झाले तर तुम्हाला तुमची फीज वापस भेटणार नाही. सरळ एका भाषेत सांगायचं झालं, ओपन कॅटेगरी जरी असाल तरी तुम्हाला 100 रुपये एक्झाम फी पडेल, सांगायचा अर्थ. कारण 400 रुपये वापस येतील. 100 रुपयामध्ये रेल्वे एक्झाम घेता तुम्ही, 100 रुपयाचं आपण एक टाइमचं जेवण करतो. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही हा फॉर्म जरूर भरा. दुसरं वाला काय दिलं होतं त्यांनी की 250 रुपयाची SC ST फिमेल कॅटेगरीला आहे, तिथे A to Z फीज वापस येणार आहे, म्हणजे 0 पैसे तुम्हाला काय एक्झाम फीज पडेल. ओके. पुढची माहिती पाहूया आपण. तर काय असते ही एक्झाम, Tier 1 म्हणजे CBT 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 अशा 2 फॉर्मॅटमध्ये होते. म्हणजे पहिली एक्झाम क्रॅक झाली तर दुसरी एक्झाम, आणि दुसरी एक्झामच्या मार्क्सनुसार तुम्हाला तुमचं काय म्हणू शकतो आपण, डायरेक्टली तुम्हाला तुमची जॉईनिंग भेटते. मग नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, ठीक आहे ना, पुन्हा ज्या पोस्टसाठी टायपिंग दिलेली आहे त्यासाठी टायपिंग, ठीक आहे ना, ह्या गोष्टी होतील. तर पण सेकंड फेज वरती तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. ओके. पुढे बघूया आपण काय, मग पहिली जी फर्स्ट स्टेज जे CBT 1 होणार आहे ही 90 मिनिटाची एक्झाम असेल. किती मिनिटाची एक्झाम असेल, 90 मिनिटाची एक्झाम असेल. देन 40 मार्काचं जनरल अवेअरनेस विचारतील. बघा जनरल अवेअरनेस, त्यामध्ये सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर्स, पॉलिटिक्स, स्पोर्ट्स, सगळं पुरं मिक्सअप जनरल नॉलेज. हे जनरल नॉलेज हे 40 प्रश्न असतील. मॅथमॅटिक्स हे 30 मार्काचं असेल. इझी लेवलचं असतं, असं नाही डिफिकल्ट लेवल, फार बँकिंग SSC या टाईपचं नाही राहत, नॉर्मल लेवलचं. तर 12वी बेसवरती एक्झाम आहे तर तुम्ही विचार करू शकता की किती इझी असेल. डन. ओके. आणि पुढे बघूया, पुढे बघा काय पहा, पुढे दिलेलं आहे आपल्याला
जो तिसरा सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे लॉजिकल रिझनिंग, हा लॉजिकल रिझनिंग हे 30 प्रश्न असतील. किती प्रश्न असतील? 30 मार्काला हे टोटल असेल. म्हणजे बघा 30 आणि 30 60, 60 आणि 4 म्हणजे 100 प्रश्न असतील. 100 प्रश्नाचा पेपर असेल आणि 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल. काय असेल? 90 मिनिटाचा वेळ. याच्यानुसार जो काही रिझल्ट लागेल टियर 1चा, त्याच्यानुसार जे काही लोक क्वालिफाईंग होतील, जो काही कट ऑफ लागेल, ते लोक सीबीटी 2 ची एक्झाम क्वालिफायला म्हणजे सीबीटी 2 एक्झाम देऊ शकतील. डन. मला सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न, सर याच्यात सेक्शनल पास आउट आहे का? सेक्शनल म्हणजे प्रत्येक विषयात पास होणे गरजेचं आहे का? तर असं नाही आहे. तुम्हाला ओव्हरऑल 100 प्रश्न म्हणजे ओव्हरऑल तुमचा कट ऑफ लागेल 100 पैकी. डन. ओके. देन प्रत्येक विषयात पास होणं गरजेचं नाही आहे. डन. आणि इच ऑफ 1 मार्क, प्रत्येक प्रश्न एका मार्क म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क. 100 पैकी तुम्हाला जे काही मार्क, जो काही कट ऑफ लागेल कॅटेगरीनुसार, जर तुम्ही क्वालिफाईंग झाले तर तुम्ही सीबीटी 2 ची एक्झाम देणार. क्लिअर? ओके. चला पुढे. 90 मिनिटाच्या एक्झाम मध्ये आपलं करिअर बनवू शकते बाळांनो. देन ही जी एक्झाम पास झाली, ही सीबीटी 2 म्हणजे दुसरी एक्झाम देतील, ती पण 90 मिनिटाची असेल. त्यामध्ये जनरल अवेअरनेस 50 मार्काचं असेल, मॅथमॅटिक्स हे 35 मार्काचं असेल आणि रिझनिंग पण 35 मार्क, म्हणजे 35 35 70 आणि 50. एवढा चेंजेस आहे की फक्त 5-5 प्रश्न इथं वाढवले, इथं 10 प्रश्न वाढवले. 120 प्रश्न असतील 120 मार्काला. तर यापैकी जर याचा रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्ही त्या क्रायटेरियात आले, म्हणजे तो कट ऑफ जो काही लागेल तो तुम्ही क्लिअर केला, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही क्वालिफाईंग झाले जवळपास, सिलेक्ट म्हणजे तुमचं जॉईनिंग जवळपास होऊ शकतं. ठीक आहे. मग काही पोस्टसाठी काय असतं माहिती आहे का? जसं आपण 4 पोस्ट पाहिल्या, त्यामध्ये दुसरी आणि तिसरी पोस्ट आहे, जे टायपिंग क्लर्क प्लस टायपिस्ट दिलेलं आहे, तिथं टायपिंग होतं. बाकीच्या 2 पोस्टसाठी टायपिंग होणार नाही. ओके. जसं की यासाठी बघा, आणि टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे का? तर नाही. पण तुमची टायपिंगची टेस्ट होणार. हा, केव्हा पण सीबीटी 2 झाल्यावर, ऍज एक फॉर्मॅलिटी म्हणून मॅक्झिमम वेळा असते, त्याच्यामध्ये काही बट या पहिल्या पोस्टला आणि या शेवटच्या पोस्टला आहे सरळ सीबीटी 2 नुसार मार्क पडले, तुम्हाला तिथं प्रिफरन्स द्यावा लागेल, त्याच्यानुसार मार्क पडले तुम्हाला तुमची जॉईनिंग भेटून जाईल. पण या 2 पोस्टसाठी तुम्हाला टायपिंगची टेस्ट होणार केव्हा पण, जेव्हा सीबीटी 2 म्हणजे मेन्स एक्झाम काढल्यानंतर कुठल्या एका दिवशी, त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डन. ओके. देन तुम्ही जे अप्लाय करणार ते झोन वाईज अप्लाय करू शकता. झोन वाईज म्हणजे जसं की महाराष्ट्राचं बदलं तर महाराष्ट्राचं मुंबई झोन आहे, आरआरबी मुंबई झोन, तर महाराष्ट्राच्या मुलांनी मुंबई झोन मधून अप्लाय करायचं. ठीक आहे. बघा पुढे दिलेलं आहे, जसं की मी सांगितलं बघा, आता जे डिस्कस केलंय पहा. पहिली पोस्ट आणि शेवटच्या पोस्टला टायपिंग नाही आहे, बट हे मधल्या ज्या पोस्ट आहेत याला कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट. ठीक आहे ना. एक मॅक्झिमम वेळा फॉर्मॅलिटी म्हणून होतं. ठीक आहे. या 2 पोस्टसाठी पण तुम्हाला काय असेल? टायपिंग कंपल्सरी असेल. ओके. प्री एक्झाम म्हणजे पहिल्या एक्झाम सगळ्यासाठी कॉमन असेल, म्हणजे प्रत्येकासाठी. देन सेकंड पण एक्झाम सगळ्या पोस्टसाठी कॉमन असेल, पण जे स्किल टेस्ट आहे फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टसाठी टायपिंग टेस्ट असेल. ओके. पुढे बघूया. हे तर ऑलरेडी डिस्कस केलं आपण, कोणत्या स्केलमध्ये येते आणि याचं पेमेंट किती आहे दिलेलं, याचं पेमेंट किती आहे दिलेलं. आता बऱ्याच जणांना प्रश्न म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? तो हो, 1/3 निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते. 1/3 काय निगेटिव्ह मार्किंग राहते. डन. म्हणजे 3 जर म्हणजे 1 जर चुकला तर 0.33 तुमचे मार्क रिड्यूस होतील. डन. 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कॅन्सल होईल. डन. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त थोडीशी माहिती सांगितली की कुठले डेट, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पेमेंट स्केल काय असेल, आणि कुठल्या रिजन मधून अप्लाय करायचं. महाराष्ट्राचे मुलं आहे तर आपण मुंबई रिजन मधून अप्लाय करायचं. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन दिलेलं आहे. ठीक आहे ना. त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेलच, किंवा नेटच्या कुठल्याही त्या वेबसाईटवरती तुम्हाला याबद्दल माहिती भेटेलच. ठीक आहे. एवढं हा व्हिडिओ बनवायचा एक आपण म्हणू शकतो त्याचा मागचा उद्देश आहे की जरूरतमंद मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. यांची 12वी झालेली आहे आणि एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येणे शक्य नाही. बरोबर. 3000 याच्या म्हणजे 3100च्या आसपास वॅकन्सीज आहेत, ह्या वाढवू शकतात पुढं, काही सांगता येत नाही, कमी तर नाही होणार. डन. मग जर आपल्याला शॉर्ट 12वी बेसवरती जर सेंट्रल गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंट जॉब भेटत असेल तो एवढ्या चांगल्या पगाराचा, तर ही अपॉर्च्युनिटी आपण नक्कीच सोडायला नाही पाहिजे. हा व्हिडिओ जेवढा स्प्रेड करता येईल तेवढा स्प्रेड करा. अशाच टाईपचं तुम्हाला याबद्दलच वेगळं काही तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. त्या एस अकॅडमीला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा एकदा फिजिकली येऊन एकदा नक्की व्हिजिट देऊ शकता. आपण इथं थांबूया. थँक्यू. तुमचा दिवस शुभ जावो.